नमस्कार मित्रांनो, मी विशाल आणि सिंगापूर सिरीजच्या या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं साष्टांग दंडवत घालून स्वागत आहे. प्रत्येक मिडल क्लास मुलाचं एक स्वप्न असतं की बस एक बार दिला दे. ह्याच्या व्यतिरिक्त पण काही स्वप्न असतात रे. ते म्हणजे आयुष्यात एक तरी इंटरनॅशनल ट्रिप करायची. सो मग काय, ते स्वप्न माझं आज पूर्ण होतं. हो आमचं पूर्ण होतंय. कधी कधी मी विसरतो की माझं लग्न पण झालं आहे. तो मग काय, आम्ही निघालो सिंगापूरची फ्लाईट पकडायला आपल्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टच्या टर्मिनल 2ला. आणि इंटरनॅशनल फ्लाईटची वेब चेक इनची सुरुवात ही 24 आवर्स आधी होते. पण आम्ही ट्राय केलं, आम्हाला कंटिन्युअस एरर येत होता की फिजिकल डॉक्युमेंट्स नीड्स टू बी व्हेरीफाईड. आम्ही एअरपोर्टच्या किऑस्कवरती पण ट्राय केलं, स्टील सेम एरर. आणि नंतर आम्हाला कळलं की तुम्हाला फिजिकली पासपोर्ट आणि व्हिसा दाखवायचा आहे, तेव्हा तुमचं बॅगेजही घेतलं जाईल आणि मला फिजिकली तुम्हाला बोर्डिंग पासही दिला जाईल. आणि सर्वात इम्पॉर्टंट, फ्लाईटची पर पर्सन कॉस्ट आहे 21,400 पर पर्सन, म्हणजे राऊंड ट्रिप असेल अराउंड 44,000. आणि सीट ही बघून घ्या, कारण विंडो सीट ही फ्री मिळत नाही. मी 450 पे केले तरी खालच्या. आपली 8:45ची फ्लाईट आहे गेट 46B वर. सो आम्ही बॅगेज दिलं आणि निघालो सिक्युरिटी चेकिंगला. आणि बघतो तर काय, हा चमत्कार आहे, चमत्कार. नो लाईन. चेक इन बॅगेजचा अलाउड वेट आहे 30 kg आणि कॅबिन बॅगचा आहे 7 kg. तर तुम्हाला जेवढे इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत ते तुमच्या कॅबिन बॅगमध्ये तुम्हाला कॅरी करायचे. तर जेव्हा तुम्ही सिक्युरिटी चेकिंगला जाल तेव्हा तुम्हाला तुमचे इलेक्ट्रॉनिक आयटम असू दे किंवा वॉलेट, बेल्ट हे एका बकेटमध्ये काढून ठेवायचे आणि नंतर तुम्हाला सिक्युरिटी चेकिंगला पुढे पाठवायचे. तुम्हाला स्क्रीनवरती काही गोष्टी दिसत आहेत, या गोष्टी तुम्हाला कॅबिन बॅगमध्ये कॅरी नाही करायच्या आहेत. आणि प्रो टिप, पाणी अलाउड नाही आहे, सो खाली बॉटल कॅरी करा. इमिग्रेशन खूप स्मूथ झालं. अराउंड 45 मिनिट्सच्या आतमध्ये सर्व आमच्या गोष्टी झालेल्या. मग काय 3 तास टाईमपास करायचा होता. मग आम्ही निघालो एअरपोर्ट एक्सप्लोर करायला. आणि आम्ही पहिलं कुठे गेलो तर अडाणींच्या लाऊंजवर. तिथे गेल्यावर कळलं आम्हाला की आम्हाला 3,500 भरायचे आहेत ॲक्सेस करण्यासाठी. मग आम्ही गपचूप रिटर्न आलो आणि नाश्ता केला. तोही खूप महाग होता रे. काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत कॅरी करायचे आहेत, कारण का तितकी तुमची प्रोसेससुद्धा स्मूथ होऊ दे. तर तुम्हाला मी काही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स देतो आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील आता. हवेचा स्क्रीनशॉट काढून घ्या याचा. आणि कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करत असाल तर फर्स्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इज पासपोर्ट. आणि त्याची व्हॅलिडिटी ॲटलिस्ट 6 months हवी, नाहीतर तुमच्या पुढच्या व्हिजा प्रोसेससाठी किंवा फर्दर ज्या काही प्रोसेसेस त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. जर तुम्ही सिंगापूर ट्रॅव्हल करताय तर व्हिजा हा ऑन अरायवल नाही आहे. सो तुम्हाला व्हिजा इथूनच काढून जायचा आहे. सो त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करावं लागेल. तुम्ही स्वतःही डायरेक्टली ऑनलाईन अप्लाय करू शकता, पण मी तुम्हाला बेटर सांगेन की तुम्ही एक एजंट बघा आणि काही डॉक्युमेंट्स त्यांना द्यावे लागतील. ते डॉक्युमेंट्सची लिस्ट तुम्हाला मी शेअर करतो आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये पूर्ण व्हिडिओज बनेल. आपण छोटं एक रील बनवतो आहे, तुम्हाला बरं पडेल. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला एजंटला द्यायचे आहेत आणि तुम्हाला तो व्हिजा दिला जाईल. आम्हाला एक ऑलमोस्ट आम्हाला एक हप्ताभर लागला असेल. एक ऑलमोस्ट 7 to 10 daysमध्ये आम्हाला व्हिजा आला होता. सो व्हिजा ऑन अरायवल नाही आहे, तो व्हिजा इम्पॉर्टंट आहे. ट्रॅव्हल इन्शुरन्स हा काही मॅन्डेटरी डॉक्युमेंट नाही आहे, बट फॉर सेफर साईड तुम्ही इन्शुरन्स काढू शकता. तो काही जास्त कॉस्ट करत नाही, जास्त 300 ते 400 रुपये पर पर्सन कॉस्ट करतं. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कव्हरेज मिळतं तुम्हाला. हा, कारण तुमचा एक 6 daysचं फक्त असतं. तुमच्या आयटनीवर डिपेंड आहे किती दिवसासाठी आहे. सो तुम्हाला इतकं काही मॅन्डेटरी नाही आहे, तुमच्यावरती आहे. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण आम्ही तुम्हाला सांगू की आपण एक बाहेरच्या देशात चाललो तर सेफर साईड असलेलं बरं ना, काय वाईट आहे. SG अरायवल कार्ड. आपण जेव्हा सिंगापूर एअरपोर्टला पोहोचू आणि आपलं इमिग्रेशन होईल तेव्हा आपल्याला हे कार्ड त्यांना सबमिट करायचं आहे. इट्स लाईक अ हेल्थ डिक्लरेशन आहे. तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तो फॉर्म कसा भरायचा आहे हे तुम्हाला मी एक ओव्हरव्ह्यू स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये दाखवून देईन. तुम्हाला फक्त पर्सनल इन्फॉर्मेशन त्यावरती शेअर करायची आहे आणि एक PDF त्यांची जनरेट होईल. ती PDFची तुम्हाला प्रिंटआउट काढून तुमच्यासोबत कॅरी करायचे. खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज ते इमिग्रेशन वेळी तुम्हाला सबमिट करायचं आहे. आणि समजा इन केस तुम्ही ते करायला विसरलात तर काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही जेव्हा तिकडे इमिग्रेशनच्या वेळी तुम्हाला फॉर्म दिला जाईल, तुम्ही तेव्हाही तो भरू शकता आणि तेव्हा तिथे सबमिट करू शकता. हा पण तुमचा वेळ वाचेल. सो तो बेटर असेल की तुम्ही इथूनच तो फॉर्म फिल करा आणि घेऊन.
अच्छा. आणि बाकी खूप बेसिक डॉक्युमेंट आहेत. तुमची फ्लाईटची तिकीट आहे, बोर्डिंग पास आहे, आणि बोर्डिंग पासबद्दल तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं आहे, ते तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि बाकी तुम्ही जर सिंगापूरमध्ये ऑलरेडी हॉटेल बुक केलं असेल तर त्याच्या ऑलरेडी वाउचर्स जे असतील ते असतील तर तुम्ही ते कॅरी करा, की तुम्हाला इथे सिंगापूरचे डॉलर्स घेऊन यायचे आहेत. कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथे एक्सपेन्सिव्ह मिळणार आहे. रादर बिंग कॅब असू दे, फूड असू दे. हां, डेफिनेटली हॉकर सेंटर्स आहेत काही जे तुम्हाला खूप चीप फूड आणि मिळेल ते तुम्हाला आम्ही दाखवूच. आम्ही जरा व्हिजिट करणारच आहोत. हां, बट तुम्हाला इथे तुमचे एक फॉरेस्ट कार्डही तुम्ही आणू शकता किंवा सिंगापूर डॉलर्स जे काय आहेत ते तुम्ही घेऊन येऊ शकता. आपले व्हिसा कार्डही ते चालतील, काही प्रॉब्लेम नाहीच आहे. बट प्रॉब्लेम आहे की तुम्हाला इथे फॉरेन ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला इथे मार्कअप चार्जेस लावले जातील. त्यामुळे बेटर आहे तुम्ही इंडियामधूनच करन्सी एक्सचेंज करून घेऊन या. चांगले रेट्स तुम्हाला मिळतील. एअरपोर्टवरती एक्सचेंज करू नका. एअरपोर्टवरती तुम्हाला भरपूर एक्सचेंज करणारे काउंटर्स मिळतील. पण रेट्स तुम्हाला पाहिजे तसा मिळणार नाही आहे. सो बेटर आहे तुम्ही इंडियामधूनच जेव्हा इथे याल तेव्हा करन्सी एक्सचेंज करून घेऊन या. एक चांगला रेट तुम्हाला मिळेल. मीही तेच केलं आहे. आणि किंवा फॉरेक्स कार्ड घेऊन या. बिकॉज फॉरेक्स कार्डमध्ये तुम्हाला इथे आल्यावर ट्रान्झॅक्शन्सवरती मार्कअप चार्जेस लागत नाहीत. सो ते एक फॉलो करा. ते विसरू नका अजिबात. आणि ॲक्च्युली तेवढ्यातच अनाऊन्समेंट झाली. आत्ताच अनाऊन्समेंट झाली आहे. गेट चेंज झाला आहे. बघू शकता पहिला आपला गेट होता 46B आणि आता 67A वर गेलं आहे. सो जेव्हा बोर्डिंग करणार असाल तेव्हा लक्षात ठेवा की गेट नंबर एकदा परत चेक करा, बिकॉज असंही होतं. श्रुति, कितना एक्साइटेड हो तुम? बहुत एक्साइटेड हो. このまま僕たちの声が世界の端っこまで消えることなく届いたりしたらいいのにな。そしたらね、二人でどんな言葉を花と消えることない約束を二人でせーので言おう。जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की SG अरायवल कार्ड हे तुम्हाला फिल करून यायचं आहे. त्याचे इन्स्ट्रक्शन त्यांनी सुद्धा इथे दिलेले आहेत. सो हे विसरू नका. आणि इथे आल्यावर आम्हाला कळालं की ऑटो इमिग्रेशन आहे. तर काय आणि कसं ते या व्हिडिओमध्ये बघा. तुम्ही चंगी एअरपोर्टला उतरलात तिथून तुम्ही MRTने जाऊ शकता. पण आय नो तुमच्याकडे सामान खूप जास्त असेल तर मी बेटर तुम्हाला सांगेन की तुम्ही टॅक्सी करा. प्रायव्हेट टॅक्सीला जाऊ नका, कारण अराऊंड $40 to $60 कॉस्ट आहे. म्हणून बेटर सांगेन तुम्ही ग्रॅब ॲप डाउनलोड करा. नंतर तुम्ही टॅक्सी बुक करू शकता. ही कॉस्ट अराऊंड $20 to $25 करते, विच इज 1300 to 400. आणि आपली ट्रिप ही मेक माय ट्रिप थ्रू अरेंज झालेली आहे. त्यांची जी आयटिनरी आहे ही तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की शेअरच करेन. पण नो टेन्शन, तुमच्या भावाने सर्व रिसर्च केलेलं आहे. तुम्हाला लोकल ट्रान्सपोर्ट थ्रू तुम्हाला कसं ट्रॅव्हल करायचं आहे हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. काय काय आहे आपल्याकडे रूम मध्ये? रूम्स खूप छोटे आहेत तिकडचे. हां, मी ते रिव्ह्यूजमध्ये बघितलं की रूम्स छोटे आहेत.
बिकॉज सिंगापूरमध्ये आपल्याला रूम्स छोटेच मिळतात आणि ठीक आहे ना, आपल्याला असंही कुठे रूममध्ये राहायचं आहे बिकॉज आपल्याला मोस्टली फिरायचंच आहे. रूममध्ये काय काय अम्युनिटीज दिल्या ते बघूया पहिला आधी. टीव्ही आहे, अजून काय काय? सोफा आहे, हे कॉफी मशीन आहे. कॉफी मशीन आहे. बरं हे कुठे कप कुठे आहेत? हे बघा, हो, छान कप आहे. आहे. चहा पण आहे, चहा कॉफी, ग्रेट. ग्रीन टी. चलो इथे छोटा काय? फ्रीज पण आहे. नाइस. वाह, चलो दारू पीने का टाइम है. नको, मारतील बिरतील लोक. चला. ते हे कबर्ड आहे. wardrobe. ओके, इथे तुम्हाला इस्त्री पण इस्त्री आहे. पण दिलेली आहे. व्हेरी नाईस, इस्त्री करायसाठी बोर्ड पण आहे. व्हेरी गुड. एक ठीक एक्स्ट्रा आहे, चप्पल लोकांनी आहे. दिली का? असं काय ठेवायचं असतं आपलं सिक्युरिटी. चला, व्हेरी नाईस. आणि इथून आपलं आहे वॉशरूम. वॉशरूम. क्या से क्या हो गया, इधर जेट स्प्रे नहीं है भाई, लफड़े हो गए हैं. काय काय दिलंय त्याने? सूप आहे, शॉवर कॅप आहे, कॉम दिली आहे, ब्रश आहे, हे ब्रश आणि टूथपेस्ट आहे. आणि इधर शॉवर. इथे हेअर ड्रायर पण आहे. शॉवर जेल सुद्धा आहेत. नाही, शॉवर जेल सुद्धा दिले. शॉवर जेल वापरू शकतो आपण. हेअर ड्रायर पण हेअर आहे. ड्रायर आहे. शॅम्पू नाही लिहिलं बघ ना, शॅम्पू आणि हे नाही आहेत. टॉवेल्स आहेत. भाई जेट स्प्रे नहीं है, जेट स्प्रे नहीं है भाई. करने का कैसे इधर? तुमचा व्ह्यू काय दिलाय आपल्याला? हो, ही हॉटेलचाच व्ह्यू आहे. हॉटेलची बॅक साईड आहे. आता तुम्हाला काय दिसतंय की नाही आय डोंट नो, बिकॉज काळो काय मे बी लाईट्स आला जास्त येशील, पण हॉटेलचाच व्ह्यू आहे. सो आपल्याला व्ह्यू काही मिळालेला नाही आहे. पण आपल्याला इथे रूफटॉपवरती स्विमिंग पूल आहे. तर तो आपला स्विमिंग पूल आपण जाऊ शकतो. पण बघू आज तर मुश्किल दिसतं, पण मॉर्निंगला जाऊया. ओके मित्रांनो, आता चाललो आहे जेवायला. पण त्याआधी सर्वात इम्पॉर्टंट काम करायचं ते म्हणजे की सिम कार्ड. बिकॉज आपले सिम कार्ड इथे चालत नाही आहेत. तर आपल्याला इथे एक लोकल सिम घ्यायचं आहे. तिथे 7-11 असे स्टोर असतात. तिथे आपल्याला आपण लोकल सिम कार्ड स्वस्त रेटमध्ये घेऊ शकतो. बिकॉज आम्ही एअरपोर्टवरती बघितलं तर एअरपोर्टवरती खूप जास्त रेट होता. बिकॉज 100 GB डेटासाठी $40 $45 असं रेट होते. पण आम्हाला सांगितलं गेलं आहे की तुम्ही बेटर आहे तुम्ही एक लोकल शॉपकडून घ्या. एक बऱ्यापैकी तुम्हाला कमी रेट्समध्ये मिळतं. सो पहिलं जाऊन आधी सिम शोधूया. चला. Can I get a SIM card here? I'm here for 5 days. So. Sorry, pardon? $12. चलो आपल्याला सिम कार्ड मिळालं आहे आणि ॲक्टिवेट त्यांनी करून दिलं आहे, विच इज व्हेरी गुड. सो आता एक 100 GBचा प्लॅन आहे 5 डेजसाठी. इथे बस स्टॉप समोर 7-11चं एक स्टोर आहे. तुम्ही इथून सुद्धा लोकल सिम बाय करू शकता. चलो आता आपण जाऊया पेट पूजाचं पहिलं बघूया. हे बटन दाबायचं. रोड क्रॉस करत असेल ना तुम्हाला हे बटन दाबायचं आहे आणि तरच तुम्ही जेव्हा ही साईन येईल दिस वन आणि तेव्हाच तुम्हाला रोड क्रॉस करायचं. त्याशिवाय रोड क्रॉस नाही करायचं आहे. हा पण एक रूल आहे.
सो इथे सगळं हॅलोवीनचं रिलेटेड आहे. ते गुंडे आणि राख्या इथे, वा. भाजी बघाल सुंदर आहे. एकदम मस्त, त्यांनी प्रॉपर प्लास्टिकमध्ये रॅप केलेली आहे. कलरफुल सगळा पाण्याचा. चलो हे सर्व श्रुतीने ऑर्डर केलंय तिच्या आवडीचं. ओके, काय काय ऑर्डर केलंय सांग चल. हे चिकन नगेट्स आहेत, हे Okay. चिकन टेंडर आहे, हे चिकन अरेबियाता ओके, आणि हे क्रिस्पी चिकन विथ कॉर्न Corn राईस. rice. ओके, आणि आपला हा ओव्हरऑल किती झालाय खर्च? $30. $30 पहिल्याच दिवशी. 60 cents. पहिल्याच दिवशी बजेटच्या बाहेर. हे ना? Very good. किती इंडियन रुपीजमध्ये किती आले? अराउंड 1800. 1800-1900च्या आसपास ना. चला, पहिलाच खर्च 1900 रुपयाचा. चला जेवूया. मित्रांनो, फायनली हॉटेलला आलो आहे आणि जेवण बोलाल तर बऱ्यापैकी डिसेंट होतं. एकदम छान पण होतं असं नाही बोलू शकत मी, बट बिकॉज आपल्याला या फूडची सवय नाही आहे. बट या इट वॉज डिसेंट बऱ्यापैकी. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं हॉकर सेंटरला, कारण तिकडे बऱ्यापैकी व्हरायटी ऑफ फूड्स आहे आणि चीप मिळतं बऱ्यापैकी. सो बट ते इथून थोडं 3.5-4 किलोमीटर लांब आहे आणि मी आता ऑलरेडी आम्ही थकलो होतो की बोललो यार आज नाही, नको जाऊया आज. तर आम्ही बोललो की इथंच खाऊया. तर फूड बऱ्यापैकी चांगले पण थोडं एक्सपेन्सिव्ह, हाच प्रॉब्लेम आहे. बिकॉज ही जागा बऱ्यापैकी एक डिसेंट प्लेस आहे. म्हणजे खूप लोक इथे फक्त शॉपिंग करण्यासाठी येतात. ऑर्चिड रोडला आहे तर बऱ्यापैकी प्लाझा, सेंटर्स, फूड कोर्ट खूप काही इथे आहे. त्यामुळे बऱ्यापैकी जागाही छान आहे. आणि सो मग बोललो इथेच ठीक आहे, आज इथेच खाऊया. सो मग आता हा ब्लॉग इथेच थांबवतो आहे. उद्यापासून आपली ॲक्च्युअल सिरीज होते सिंगापूरची सुरू. सो मग सोबत राहा. आणि तुम्हाला माहिती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला की नाही तेही सांगा. सो भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला येतो.